नमस्कार. गोष्टीचे नाव आहे मांजरीच्या मुली. एका शेतकऱ्याच्या घरी एक भाटी होती. तिला पिल्ले होणार होती. त्याचवेळी शेतकऱ्याच्या बायकोलाही दिवस गेले होते. ती गाभण मांजरी शेतकऱ्याच्या बायकोला म्हणाली, ताई, मला मासे खावेसे वाटतात, तू मला दे. शेतकरी म्हणे, अगोदर तू मला मासे आणून दे, मग मी तुला शिजवून वाढीन. मी मासे कुठून आणू? मांजरी इकडे तिकडे फिरी. चोरून तिने मोठा मासा आणला आणि शेतकरणीजवळ दिला. शेतकरणीने तो शिजवला. मग स्वतः सगळे मासे खाल्ले आणि हाडी तिने मांजरीपुढे ठेवले. मनी रोज मासे आणायची आणि रोज शेतकरीण ते शिजवून त्याची मांस ओरपून खायची आणि मनीला हाडे आणि काटे ठेवून द्यायची. अखेर मनी चिडली आणि तिने शेतकरणीला शाप दिला, माझ्या पोटी यायचं ते हिच्या पोटी येऊ दे, नि हिच्या पोटी यायचं ते माझ्या पोटी येऊ दे. मनीचा शाप फळला. शेतकरणीला जुळी मांजरे झाली आणि भाटीला सुंदरशा जुळ्या मुली झाल्या. मांजरीने आपल्या मुली मोठ्या ममतेने वाढवल्या. ती रोज दूर दूर जायची आणि मुलींना हवे ते घेऊन यायची. खाणे, कपडे, दागिने सगळे काही. एकदा मुली म्हणाल्या, आई, तू एकटी दूर दूर जातेस, तुला काही झालं तर आम्हाला कसं कळेल? मांजरीने तुळशीचे रोप लावले. जवळ दुधाची वाटी ठेवली. ती म्हणाली, ज्यावेळी हे झाड सुकेल नि दूध काळं पडेल तेव्हा मला काहीतरी झाले असं समजा आणि मला शोधायला जा. एक दिवस तुळस वटली आणि दूध काळे झाले. मुली समजले की आईची काहीतरी बरे वाईट झाले आहे. तेव्हा तिला शोधायला त्या बाहेर पडल्या. वाटेत एक नदी लागली. धाकटीला तहान लागली होती. तेव्हा तिला काठावर बसून मोठी पाण्यात उतरली. स्वतः पोटभर पाणी प्याली. धाकटीसाठी पाणी ती नेणार इतक्यात नदी चाटून गेली. नदीदेव वर आला आणि म्हणाला, तुझ्या बोटातली अंगठी मला दे, म्हणजे तुला हवं तेवढं पाणी देईल. बहिणीसाठी तिने अंगठी दिली आणि नदीदेवाने दिलेले पाणी घेऊन तिने ते बहिणीला आणून दिले. पाणी प्यायल्यावर धाकटी म्हणाली, ताई, परत जा आणि अंगठी मागून आण. मोठी गेली. नदी तोवर फिरून भरली होती. तिने पाण्यात पाय ठेवताच नदीदेवाने तिला ओढून घेतली आणि तिला घेऊन तो नदीचे तळी निघून गेला. हे पाहून धाकटीने रडून आकांत केला. त्याचवेळी एक व्यापारी नदीतून चालला होता. त्याला ही सुंदर मुलगी एकटीच बसून रडते आहे हे पाहून नवल वाटले. त्याने नाव उभी केली आणि तिला नावेत घालून तो तिला आपल्या घरी घेऊन गेला. त्याला पहिल्या 2 बायका होत्या, तरी त्याने तिच्याशी लग्न लावले. त्याचे तिच्यावर फार प्रेम होते. हे पाहून तिचे सवती जळू लागले. नवऱ्याचे मन तिच्याविषयी कलुषित करण्यासाठी ते धडपडू लागले. मांजरीच्या त्या मुलीला पहिल्यांदा मुलगा झाला. त्यावेळी त्या सवतीने तिचे डोळे बांधले. एक वरवंटा तिच्या पुढ्यात आणून ठेवला आणि मुलगा नदीत टाकून दिला. तुला वरवंटा झाला असे म्हणून त्याने तो वरवंटा तिला दाखवला. ती बिचारी गप्प बसली. दुसरा मुलगा झाला तेव्हा त्याने भोपळा ठेवला आणि तो मुलगासुद्धा नदीत टाकून दिला. नदीत तिची बहीण होती. तिने हे मुलगे आपल्या बहिणीचे म्हणून ओळखले. तिने त्यांना नदीखालच्या आपल्या महालात वाढवले. इकडे व्यापाऱ्याची मांजरीच्या मुलीवरची माया उडाली. त्याने तिला घराबाहेर काढले. उकिरड्याजवळ एका झोपडीत ठेवले. एकदा व्यापारी नावेतून चालला असताना नदीदेवाने त्याची नाव अडवली. नाव का अडली म्हणून व्यापारी पाहू लागला. तेव्हा नदीदेव पाण्याखालून म्हणाला, तुझ्या घरी तू सर्व लोकांची सभा भरव. ती कधी भरवणार ते मला कळव, तर मी नाव सोडीन. नाव सोड, सभा भरवीन मी तुला कळवीन. पण तुझा काय भरोसा? तुझा अडकित्ता आणि काठी तू गहाण ठेवून जा. व्यापाराने अडकित्ता आणि काठी पाण्यात टाकली. सभेचा दिवस सांगितला. तेव्हा नाव चालू लागली. आता मावशीने त्या 2 मुलांना त्यांच्या आईची
आणि आपली सारी हकीकत सांगितली. त्यांच्या जन्माची कथा सांगितली. बाळांनो, तुमची आई झोपडीत राहते, तिला भेटा आणि सभेला जा. ते मुलगे सभेला जाण्यासाठी निघाले. प्रथम ते आईकडे आले आणि म्हणाले, आई, तहान लागली आहे, पाणी दे. तिने पाणी दिले. पण तिला आई अशी हाक कधी कुणी मारली होती? ती बुचकळ्यात पडली. तुम्ही कोण बाळांनो? असे ती म्हणाली. मुलगे म्हणाले, आई, आम्ही तुझी मुलगी. वरवंटाने भोपळा तुला झाला हे खोटे आहे. त्या मोठ्या दोघींनी आम्हाला नदीत फेकून दिले. मावशी नदीदेवाकडे राहते. तिने आम्हाला वाचवले आणि वाढवले. तिनेच तुझी सारी कथा आम्हाला सांगितली, म्हणून आम्ही इथे आलो. आई, तू सभेला चल. तिला घेऊन ते मुलगे सभेला आले. त्यांना कोणीच ओळखत नव्हते. तुम्ही कोण? असे व्यापाऱ्याने विचारल्यावर, बाबा, आम्ही तुमचे मुलगे, ही आमची आई, असे म्हणून मुलांनी सगळी कहाणी लोकांपुढे सांगितली. ती ऐकून व्यापारी थक्क झाला. मग त्याने पहिल्या 2 बायकांचे नाक कान कापून त्यांना हाकलून दिले आणि धाकटी आणि तिचे मुलगे यांना घेऊन तो सुखात राहिला. तुम्हाला अशाच नवीन गोष्टी ऐकायच्या असतील तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.